सर्वप्रथम सर्वांना जय भीम जय शिवराय. रोजच्याप्रमाणे आम्ही चाललो होतो क्रिकेट खेळण्यासाठी ग्राउंडकडं. आली की नाही आमची हायवेसावर सर्वप्रथम बसलो आणि तिकडनं निघालो आम्ही ग्राउंडकडं. ग्राउंडला जाता वेळेस रोहित म्हणतो, बाई पहिले घ्यायची आहे मला चाय, कारण की माझे काही डोळे उघडत नाही. म्हटलं ठीक आहे, म्हटलं बाबा तुझ्यासाठी काय विषय आहे का. त्यानंतर आम्ही घेतला चाय. बघतो तर काही माणसांना लहान लहान बाळांना गाडीत टाकून कुठं नेत होते. म्हटलं बाबा कुठे चांगल्याच जागेवर नेत असेल. म्हटलं ठीक आहे. त्यानंतर भाई याला लागलं भूत. हा म्हटलं की आज तर मी अरिजित सिंग बनल्याशिवाय राहणार नाही. म्हटलं वाजा, म्हटलं किती दम आहे तुझ्यात नाही तेवढा ताकदीनं. इथं आल्यावर बघतो तर काय याचे कपडे टाकले होते मीच फाडून. खूपच वडवड करत होतं ना. म्हटलं घे, म्हटलं कसली मजा येतोय. अरे पण कुठं ऐकणार, याच्यात लई किडे आहे काय सांगायचं तुम्हाला. त्यानंतर आली भाऊची बॅटिंग. बघा ना कसल्या ताकदीनं चाललं आहे. म्हटलं की आज सगळ्यात जास्त रन मीच मागणार. ती बॅट पण सुद्धा त्याला हाती पकडता येत नाही. पण भाई बघा ना का शॉट मारतो. आता बघा कसा पडणार. अरे काय करावं, देव जाणो बाबा, याचं काय होणार काय सांगावं. त्यानंतर भाई क्रिकेट खेळल्याच्या नंतर मग आला रोहितची वारी. रोहित म्हणत होतं की मॅच तर मीच संपवणार. म्हटलं ठीक आहे. ते झाल्याच्या नंतर आता रोहित गावाला जायचं म्हटलं, मग त्याच्यासाठी शॉपिंग वगैरे करणं अजून बाकी होती. तर आम्ही सर्वप्रथम गेलो वॉचच्या दुकानावर. तिथनं त्याला वॉच वगैरे पसंत आल्यात. तिथनं कमीत कमी आम्ही 2 वॉच घेतल्यात. वॉच वगैरे घेतल्याच्या नंतर मग मी साईडच्या दुकानावर गेलो मोबाईलच्या. तिथून माझ्यासाठी मोबाईलसाठी चार्जरची पिन वगैरे घेतली होती. त्यानंतर म्हटलं बसासाठी रूमवर चेअर पण हवी आहे ना. त्यानंतर माझं लक्ष गेलं यार लिटल बुद्धावर. म्हटलं कसले क्यूट दिसत होते. मग तिथनं आलो रूमवर. बघा ना कसली संध्याकाळचं दृश्य होतं रूममधनं. त्यानंतर मला लागली होती भूक. म्हटलं चला, म्हटलं झेप्टोवरनं काहीतरी ऑर्डर करा म्हटले. मग मी झेप्टोवरनं ऑर्डर केली होती कोल्ड कॉफी आणि 1 पॅकेट दूध. म्हटलं कॉफी पिलं तर पिलं, म्हटलं रात्रीचं आणखीन काही मन झालं तर त्यासाठी मग मी दूधसुद्धा मागून ठेवलं होतं. त्यानंतर पण पॅकेजिंग किती भारी केली होती त्यांनी, काय सांगावं तुम्हाला बाबा. लय भारी पॅकेजिंग केली होती झेप्टोवाल्यांनी. त्यानंतर तुमच्या भावाने घेतली कॉफी वगैरे घेतल्याच्या नंतर मग नागराज येतो आणि तो म्हणतो की आपल्याला जायचं मेडिकलला. म्हटलं कशाला. माझं मन होतं म्हणे आईस्क्रीम खाण्याचं. म्हटलं ठीक आहे बाबा, म्हटलं त्यासाठी तुझ्यासाठी काय विषय आहे का. तिथून बघा हा एक झाकणझुलिया म्हणजेच आमचा प्रीतम. मग गेलो आम्ही तिथनं आईस्क्रीम वगैरे खाल्ली आणि तिथनं निघालो आम्ही रूमकडं. भेटू उद्याच्या